तुम्ही कधी विचार केला आहे का की आपला जन्म मार्च महिन्यात का झाला असावा? त्याच्या मागे काही कारणं आहेत का? तर होय, त्याच्या मागे निश्चित असं कारण नक्की आहे. मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या असतात. बुद्धिमान, ज्ञानी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असते. कारण तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव गुरुदेवांचा असतो. त्याखालोखाल सूर्यदेवांचा आणि त्याखालोखाल शनिदेवांचा देखील तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव असतो. गुरुदेवांच्या प्रभावामुळे तुमच्याकडे ज्ञान असतं, बुद्धिमत्ता असते. आपण जेव्हा पत्रिकेतील गुरुदेवाचा अभ्यास करतो तर गुरु हा दाता आहे. गुरु हा सर्वांना सहकार्य करतो. गुरुग्रह एकाच वेळी पत्रिकेतील 3 स्थानांवर दृष्टी टाकतो. एका स्थानात तो स्वतः बसलेला असतो. म्हणजे 12 पैकी 4 स्थानं तो एकाच वेळी शुभ करतो. गुरु हा पत्रिकेतील अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रह आहे. आपल्यावर कोणतंही संकट असेल, एखादं स्थान बिघडलेलं असेल, त्या स्थानाचे नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतील, तिथे जर गुरुदेवांची दृष्टी गेली तर त्या नकारात्मक प्रभावाची तीव्रता कमी होते. कारण गुरुदेवांच्या दृष्टीला अमृतदृष्टी असं म्हटलं जातं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अत्यंत नाविन्यपूर्ण विषयाचा अभ्यास करीत आहोत. तो विषय म्हणजे तुमचा जन्म ज्या महिन्यात झालेला असेल त्यानुसार तुमची स्वभाव वैशिष्ट्य, गुणदोष, करिअर, कार्यक्षेत्र अशा गोष्टी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण मार्च महिन्याची माहिती समजून घेणार आहोत. अर्थात मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्याची गुणवैशिष्ट्य, त्यांचं करिअर किंवा कोणतं क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य राहील हा सर्व अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती तुमच्या बाबतीत जुळून येत असेल तर तसेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. तर मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचे विचार उच्च असतात. तुम्ही सखोल ज्ञान प्राप्त केलेलं असतं. तुमचं बोलणं मर्यादित असतं. बुद्धिमान, ज्ञानी व्यक्तिमत्व म्हणून तुमची ओळख असते, जे तुमच्या व्यक्तिमत्वामधून प्रदर्शित देखील होतं. अर्थात समोर 8-10 लोक उभे आहेत आणि एखाद्या व्यक्तीला पत्ता विचारायचा आहे तर ती व्यक्ती सर्वांना सोडून तुमच्याकडे पत्ता विचारायला येऊ शकते. तुमचं व्यक्तिमत्व समोरच्याला आकर्षित करणारं असतं. तुमचा स्वभाव खूप बोलका आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केव्हा बोलावं हे जसं तुम्हाला माहिती आहे तसंच केव्हा बोलू नये हे देखील तुम्हाला माहीत आहे. एक मित्र म्हणून तुम्ही नेहमीच उजवे ठरतात. मित्रांसाठी तुम्ही अगदी काहीही करायला तयार असतात. तुमची मैत्री ज्यांच्याशी होते त्यांचं भलं होतं असं देखील आपण म्हणू शकतो. तसंच तुम्ही ज्यांना मार्गदर्शन करतात त्यांचं देखील भलं होतं. थोडक्यात योग्य ते मार्गदर्शन करण्याचा, योग्य सल्ला देण्याचा गुण तुमच्यात नैसर्गिक असतो. आयुष्यात अत्यंत सकारात्मक कार्य करण्यासाठी तुम्ही या भूतलावर आलेले आहात. ज्ञान देणं, शिकवणं, मार्गदर्शन करणं हा तुमचा स्थायी भाव आहे. तुम्ही जर शिक्षक असाल तर त्यात तुम्हाला प्रचंड यश मिळतं. संततीवर तुमचं खूप प्रेम असतं. इतकं की संततीसाठी बँकेचा बॅलेन्स शून्य करण्याची तुमची मानसिकता असते. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपला जन्म मार्च महिन्यात का झाला असावा? त्याच्या मागे काही कारणं आहेत का? तर होय, त्याच्या मागे निश्चित असं कारण नक्की आहे. मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या इतरांपेक्षा थोड्या वेगळ्या असतात. बुद्धिमान, ज्ञानी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असते. कारण तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव गुरुदेवांचा असतो. त्याखालोखाल सूर्यदेवांचा आणि त्याखालोखाल शनिदेवाचा देखील तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव असतो. गुरुदेवांच्या प्रभावामुळे तुमच्याकडे ज्ञान असतं, बुद्धिमत्ता असते. आपण जेव्हा पत्रिकेतील गुरुदेवांचा अभ्यास करतो तर हा गुरु दाता आहे. गुरु हा सर्वांना सहकार्य करतो. गुरुग्रह एकाच वेळी पत्रिकेतील 3 स्थानांवर दृष्टी टाकतो आणि एका स्थानात तो स्वतः बसलेला असतो. म्हणजे 12 पैकी 4 स्थानं तो एकाच वेळी शुभ करतो. गुरु हा पत्रिकेतील अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रह आहे. आपल्यावर कोणतंही संकट असेल, एखादं स्थान बिघडलेलं असेल, त्या स्थानाचे नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतील, तिथे जर
गुरुदेवांची दृष्टी गेली तर त्या नकारात्मक प्रभावाची तीव्रता कमी होते, कारण गुरुदेवांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. तर असे हे गुरुदेव म्हणजे देवगुरु बृहस्पती यांचा सर्वात जास्त प्रभाव मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींवर असतो. आपली जन्मतारीख जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा मार्च महिना म्हणून तुम्ही 3 अंक लिहितात. तर 3 या अंकावर गुरुचा प्रभाव आहे. गुरु म्हणजे सखोल ज्ञान होय. मार्च महिन्यात जन्मलेले लोक मदत करण्यात सर्वात आघाडीवर असतात. मात्र तुमच्या बाबतीत एक विशेष बाब आहे की तुम्ही मागितल्याशिवाय कुणाची मदत करत नाही, मागितल्याशिवाय कुणाला मार्गदर्शन करत नाही. नेतृत्वाचे गुण देखील तुमच्यात असतात. शांतता तुमच्यात आहे. तुम्ही अत्यंत शांतपणे बसून राहतात आणि आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला तुम्ही कधीही निराश करत नाही. ती म्हणजे शांत समजूतदार स्वभावाच्या व्यक्ती म्हणून नातेवाईकांमध्ये तुमची एक विशेष ओळख असते. व्यवसाय करताना किंवा करिअर म्हणून शिक्षकीपेक्षा तुम्हाला खूप आवडतो. हार्डवर्क तुम्ही करतात. गुरुदेवांचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही उत्कृष्ट मार्गदर्शक असतात. शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना कसं शिकवावं यामध्ये मार्च महिन्यात जन्मलेले लोक नेहमीच आघाडीवर असतात, कारण त्या विषयाचा तुम्ही आधी सखोलतेने अभ्यास करतात, त्यानंतर तो विषय इतरांना शिकवतात आणि त्याविषयी मार्गदर्शन करतात. तुमच्या बाबतीत अजून सांगायचा विशेष गुण म्हणजे काही प्रसंगी आपण त्याला दोष देखील म्हणू शकतो की तुम्ही अत्यंत वर्कोहोलिक असतात. अर्थात तुम्ही आपल्या कामात सतत व्यस्त असतात. तुमचं संपूर्ण लक्ष केवळ कामावर असतं. ते करीत असताना आपण कुणाला काय आश्वासन दिलेलं आहे, कुणाला सांगितलं आहे की हो आपण संध्याकाळी बाहेर फिरायला जाणार आहोत, किंवा घरी काही प्रॉमिसेस केलेले असतील, जोडीदाराला काही सांगितलेलं असेल, ते सर्व तुम्ही विसरून जातात. कामामध्ये तुम्हाला त्या गोष्टीची आठवण राहत नाही किंवा कामापुढे तुम्ही त्या गोष्टींना अधिक महत्त्व देत नाही, ज्याच्या पुढे जाऊन तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. तुमच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे तुम्ही कुणाशी पटकन मैत्री करत नाही. ही बाब जेवढी खरी आहे तेवढंच हे देखील खरं आहे की एकदा मैत्री केल्यावर ती तुम्ही उत्तम प्रकारे निभावतात. म्हणजे मित्रासाठी सर्व काही अशी तुमची एक भूमिका तयार असते. त्यामुळे तुमचे मित्र हे निवडक असतात. त्यांच्याशी तुमची मैत्री ही अत्यंत घट्ट असते, जी तुम्ही अगदी आयुष्यभर निभावतात. हा तुमच्यातील एक मोठा गुण म्हणता येईल. याशिवाय तुमचं आचरण हे सदाचारी असतं. जसं आपण पत्रिकेत पाहतो की 3 हा अंक आल्यास तो गुरुदेवांचा अंक आहे. नैसर्गिक कुंडलीमध्ये गुरुदेव हे भाग्यस्थानाचे अधिपती आहेत. व्ययस्थानाचं स्वामित्व देखील त्यांच्याचकडे आहे. त्यानुसार तुमचं भाग्य बलवान असतं, परंतु परिश्रमाला पर्याय नाही. कारण इथे काय गंमत होते की तुमचा जन्म मार्च महिन्यात असेल तर तेव्हा रवी ग्रह एकतर कुंभ राशीत असेल किंवा मीन राशीत असेल. तो मीन राशीत असेल तर गुरुदेवांच्याच राशीत असतो. 16-17 मार्च रोजी तो राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करतो. त्यानुसार सूर्यदेवांचं भ्रमण तेव्हा सुरू होतं, ज्यामुळे त्याचा देखील तुमच्यावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यानुसार तुमचा जन्म जर मार्च महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात असेल तर तुम्ही जास्त खाण्याची आवड असणारे, इतरांना आवडीने खाऊ घालणारे असा देखील तुमचा स्वभाव असतो. तुम्ही कोणतंही काम सखोलतेने अभ्यासपूर्ण पद्धतीने करतात, जी मोठी विशेष बाब म्हणता येईल. यानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात जर तुमचा जन्म झालेला असेल तर कार्य करीत असताना नेतृत्व तुमच्याकडे स्वतःहून चालत येतं. त्यामुळे ते गुण देखील तुमच्यात नैसर्गिक असतात. तुमचं अजून एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जे आपण इतरांना खूप वेळा शिकवतो आणि तेव्हा त्यांना समजतं, ते म्हणजे बोलण्यापूर्वी विचार करणं होय. हा गुण देखील तुमच्यात नैसर्गिकच असतो. कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी तुम्ही विचार करतात. म्हणजे आपण बोलावं की बोलूच नये, येथून तुमचा विचार सुरू होतो. कधीकधी असंही घडतं की तुम्ही बोलण्यापूर्वी इतका विचार करतात की वेळ निघून जाते, ज्यामुळे देखील नुकसान होण्याची संभावना असते. एकंदरीत मार्च महिन्यातील जन्म उत्तम मानला जातो. तुमच्यावर गुरुदेवांचा प्रभाव असतो. जसं मी आधीही सांगितलं की मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जर जन्म असेल तर सूर्यदेव कुंभ राशीत असतात आणि
दुसऱ्या पंधरवाड्यात तुमचा जन्म झालेला असेल तेव्हा सूर्यदेव मीन राशीत असतात. त्यामुळे कुंभ आणि मीन या 2 राशींचा देखील तुमच्यावर प्रभाव असतो. अर्थात कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आणि मीन राशीचे स्वामी गुरुदेव यांचा देखील तुमच्यावर प्रभाव असतो. अशा सर्व शुभ प्रभावांमुळे तुम्ही आयुष्यात मोठी प्रगती करतात, अलौकिक यश प्राप्त करतात. तुमच्याकडे उपजत बुद्धिमत्ता असते. मात्र कधीकधी तुम्ही समोरील व्यक्तीच्या बोलण्यात येतात, त्यांच्या बोलण्यात फसून स्वतःचं नुकसान करून घेतात. तुम्ही चांगल्या भावनेने समोरील व्यक्तीची मदत करायला जातात, मात्र समोरील व्यक्ती ती मदत लगेच विसरून जातो. त्याचा तुम्हाला मानसिक त्रास देखील होतो. म्हणून मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींनी या गोष्टीची प्रामुख्याने काळजी घ्यावी. थोडक्यात 3 अंक लाभदायक आहे. सर्वात शुभ असलेल्या गुरुदेवांचा अंक आहे. म्हणून या महिन्यात तुमचा जन्म होणं हे अत्यंत भाग्यकारक बाब म्हणता येईल. अशा प्रकारे जानेवारी ते डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य, कार्यक्षेत्र समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तुमचा जन्म नेमका कोणत्या महिन्यात झाला हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.